तुकया भक्त मधुसूदन लेखांक 6 संपूर्ण महाराष्ट्रात सांस्कृतिक राजधानी म्हणून विशेष दर्जा असणाऱ्या पुणे जिल्ह्यात पवित्र देहू आळंदीबरोबरच ऐतिहासिक योगदान असलेल्या या भूमीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान क्षेत्राचा वारसा आहे, हेही आपल्याला माहीत असणं तितकेच महत्त्वाचे आहे. श्री तीर्थक्षेत्र इंद्रायणी काठी, देहू आळंदी या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पवित्र भूमीत भंडारा, भामचंद्र, घोराडा डोंगराला संत तुकाराम महाराजांच्या साधनाभूमी, तपोभूमी, साक्षात्कार भूमी म्हणून ओळखल्या जातात. वारकरी संप्रदायाचा आणि परंपरेचा याच संतभूमीशी खूप मोठा जिव्हाळ्याचा संबंध आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना वारकरी अर्थात भागवत धर्म मंदिरामध्ये सर्वोच्च स्थान आहे. मराठी साहित्य परंपरेमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जगाला दिशा देणारे, परिवर्तनशी क्रांती घडवणारे अलौकिक दर्जाचे साहित्य लिहून संपूर्ण साहित्य विश्वाला, वारकरी परंपरेला, मानवी जीवनाच्या कल्याणाला पूरक ठरणाऱ्या विचारांची जोड दिल्याने संत तुकाराम महाराज हे या पुण्यभूमीचा महत्त्वाचा घटक आहेत. कारण याच पुण्यभूमीत त्यांना अंतिम सत्याचा, ईश्वराचा, आत्मतत्वाचा साक्षात्कार झाल्याने ही भूमी पावन आहे. देहूजवळ भंडारा, भामचंद्र आणि घोराडा पर्वत हे तुकोबारायांनी आपल्या ध्यानचिंतन साधनेसाठी निवडलेले पर्वत होते. याच ठिकाणी त्यांनी भूतदयागाई, पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी हे सहअस्तित्व अबाधित ठेवण्यासाठीचा संदेश इथूनच साऱ्या विश्वाला दिला आहे. संत तुकोबा पर्यावरणाचा संदेश देणारा जगातला पहिला संत असेल. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आडवीती या रचनेची निर्मिती करून पर्यावरणाचे महत्त्व जगद्गुरू संत तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला दिले. ध्यानमग्न अवस्थेसाठी निवडलेली ही नैसर्गिक भूमी हिमालया इतकीच महाराष्ट्राला वंदनीय आहे. निसर्गरम्य, वातावरणात शांती प्रदान असणाऱ्या या भूमीमध्ये संत तुकाराम महाराज आपले अभंग गात होते, लिहित होते. त्याच ठिकाणी त्यांनी ध्यान, चिंतन, साधना करून आत्मसाक्षात्काराचे वर्म अनुभवले. यज्ञभूतांच्या पाळणा, भेदकारया कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान हे सृष्टी निर्मिती पाठीमागचे रहस्य जगाला आपल्या अनुभूतीतून, अभंगातून सांगितले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग, तेची झाला अंगे तुका आता. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. भामचंद्र पर्वताच्या पाठारी संत तुकोबारायांना निराकार विठ्ठलाचा साक्षात्कार झालेला या अभंगातून दिसून येतो. भामचंद्र पर्वत हा एकांतवासासाठी पूर्ण अनुकूल आहे हे ओळखूनच तुकोबाराय साधनेसाठी निसर्गरमणीय वातावरणात तेथे साधनेसाठी जात असत. तुकोबारायांना चिंतनासाठी ही भूमी अत्यंत प्रिय होती. ते त्यांच्या अभंगातून असे म्हणतात: तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. त्याच पुण्यभूमीचे संरक्षण करण्याचे काम तपोमूर्ती तुकया भक्त मधुसूदन महाराज गेली अनेक वर्ष सातत्याने करत आहेत. इति संकलन व लेखन विजय दणाने.